नमस्कार टू फॅमिली. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बीड जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एका चिमुरड्याचा मृत्यू झालेला आहे. तर हा जे दुःखाचं जे घटना आहे म्हणजे या न्यूज ऐकून मला खूप दुःख वाटतो की 10-15 वर्षानंतर आईवडिलांना म्हणजे एक मूल जे जन्माला आलं होतं त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि ते मृत्यू कसं झालेलं हे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला मी सांगणार आहे. चला आपण बघू. तर घटना अशी घडलेली आहे की म्हणजे घरामध्ये आई होती आणि त्याचे वडील होते. म्हणजे जे मुलगा आहे त्याचा आई आणि वडील होते. तर घटना अशी घडलेली आहे की जे आई आहे मुलाचे जे आई ते म्हणजे किचन रूममध्ये जेवण करण्यामध्ये व्यस्त होते आणि जे मुलगा आहे तो त्या खेळणी उडकत होता. म्हणजे जे खेळणे असते म्हणजे लहान मुलांचे कापसाचं ते टेडी बेडी म्हणजे असं तो लहान असं म्हणजे बाहुली असतो म्हणजे खेळणी कापसाचा असतो तो कापसाचा बाहुली कपड्यांच्या म्हणजे गुंडावणीने वॉशिंग मशीनमध्ये ते घातलेला होता. म्हणजे जे शक्यतो ते गाण झालं असणार त्याला धुण्यासाठी तो वॉशिंग मशीनमध्ये घातलेला असणार. मग ते खेळणी बाळ उडकत गेला बाथरूमपाशी. म्हणजे बाथरूमपाशी गेला तिथं एक वॉशिंग मशीन आहे. त्या वॉशिंग मशीनमध्ये त्या बाळाचा टेडीबिडी म्हणजे पडलेला होता. टेडी म्हणजे त्याला काहीतरी म्हणतात ना लहान मुलांचं. मग ते बाळ ते बघायला गेला म्हणजे काहीतरी आवाज येत होता. मग ते बाळ म्हणजे पाठी म्हणजे साईडला स्टूल होता त्या स्टूलवर चढून बाळ असं वाकून बघत होता. वाकून बघितल्याने पाय तर घसरून की नाही असं म्हणजे आत डोकं गेलं आणि पाय वर झाला. मग त्यामध्ये पावडर वगैरे होता आणि ते म्हणजे सर्फाचं म्हणजे काय म्हणतेला निरमाचं वगैरे पाणी होतं त्यामध्ये ते सर्व मिक्स होतं त्यामध्ये. मग ते आत डोकं गेल्यामुळे ते बाळाला अजिबात म्हणजे असं आवाज करताही आला नाही. असं किंचातसुद्धा आलेलं नाही. म्हणजे असं खाली डोकं गेल्यानं ते म्हणजे नाकात तोंडात पाणी गेल्यानं ते पूर्ण असं गुदमरून तिथं बाळाचा मृत्यू झालेला होता. मग थोड्या वेळामध्ये त्याची आई म्हणजे मुलाचा शोध घेत होते. म्हणजे असं मग पूर्ण घर किंवा त्याच्या मिस्टरला विचारलं की तुम्ही वगैरे बाळाला नेलेले आहेत का. तरी म्हणले मी बाळाला कुठेच नेलेलं नाही. हळूहळू म्हणजे अर्धा तास 1 तास तो मुलाचा शोध घेऊन मग आईवडील पोचले बाथरूममध्ये गेल्यानंतर जे वॉशिंग मशीनमध्ये जे दृश्य बघितलं ना पायाखालचं जमीन खिसकलं त्या आईवडिलांचं. किती दुर्दैवाचं घटना असेल हे. म्हणजे लग्न होऊन 10-15 वर्षांनी मूल होणं आणि त्या मुलाचं आपण स्वतः डोळ्यानं मृत्यूमुखी पावलेल्या मुलाला म्हणजे आपण बघणं स्वतः आईवडील हे खूप दुःखाची घटना घडलेली आहे. खूप वाईट घटना घडलेली आहे. पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आणि अंबाजोगाई म्हणून गाव आहे त्या गावामध्ये पूर्ण असं दुःखाची घटना घडल्यामुळे पूर्ण लोकांना असं आश्चर्य घटना वाटते की 10-15 वर्षानंतर जे मूल जन्माला आलं होतं त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. ज्यांचं जे वडील आहे ते वडील म्हणजे त्या गावातल्या सर्व लोकांना मदत करत होते त्या म्हणून त्यांच्या वडिलांना खूप मानत असतात त्या लोक. कारण हा व्हिडिओ सोडायला म्हणजे जरा वेळ झाला मला कालच कळालं हा. म्हणजे आज मी व्हिडिओ बनवतोय तुम्हाला आणि यूट्यूबला मी टाकतोय. तुम्ही आवर्जून नक्की बघा. कारण आईला काय वाटलेलं की आपलं मुलं म्हणजे खेळण्यामध्ये व्यस्त असेल वगैरे वगैरे म्हणून ते लक्ष दिलेलं नाही. नंतर मुलांचा अजिबात आवाजच येत नव्हता घरात. म्हणून त्याची आई आहे ते उडकायला शोध घेणं चालू झालं. शोध गेल्यानंतर समोर दृश्य असं पाहून आईवडिलांचं खूप असं मन दुखलं गेलेलं असेल. आणि जे आईवडील आहे त्याच्या मुलाला म्हणजे जवळपासच्या दवाखान्यात नेलं होतं. तिथंही काहीच करू शकले नाहीत कारण ते आधीच त्या वॉशिंग मशीनमध्ये बाळ मृत्युमुखी पडलेलं होतं. नाकात म्हणजे तोंडात वगैरे पाणी जाऊन आधीच बाळाला मृत्यू झाला होता. माझं काय म्हणणं आहे म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे मुलं असतात जे खेळतात त्यांच्याकडे लक्ष द्यावं. जरी आपल्या घरातलं काम असेल ते काम नंतर करता येते तर मुलांकडे लक्ष देत आपलं काम केलं पाहिजे घरातलं. म्हणजे तो मुलगा कुठल्या वॉशिंग मशीन म्हणजे फ्लगमध्ये बोट घालतो का कुठं करतो का म्हणजे कुठल्या मशीनमध्ये आपण वाकून बघतो का मग मुलगा काय करतो घरात ते मुलांकडे म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आजकालच्या आईवडिलांना काय वाटतं जरा म्हणजे मोबाईल दिलं किंवा काय खेळणी दिलं ते मुलं त्यातमध्ये व्यस्त असेल मग आपण काम करून घेऊया असं म्हणजे आईवडिलांचा एक म्हणजे विचार असतो. तर ते चुकीचं गोष्ट आहे. ते मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मला वाटते की असं घटना मी पहिल्यांदा ऐकायला लागलो आहे. कधी असं घटना असं ऐकलेलं नाही मी कधी. मला पण खूप दुःख वाटलं असं घटना ऐकून. घटनेबाबत तुम्हाला काय बोलायचं आहे ते कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे घटनेबद्दल नक्कीच कमेंटमध्ये बॉक्समध्ये तुम्ही सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला बाय.